नमस्कार. माझ्या बर्थडे फॅमिलीमधील प्रत्येक सदस्याचं या ठिकाणी खूप स्वागत आहे. आज आपण एका नवीन विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. हा विषय कॉमन आहे हा. हा आजार सर्वांना जवळपास होत असतो. कधी ना कधी अनुभव येत असतो. पण बऱ्याच वेळेला आपण या कारणाकडे, या लक्षणाकडे दुर्लक्ष करत असतो. आज आपण हाताला व पायाला मुंग्या कोणत्या कारणाने येतात त्याची माहिती जाणून घेणार आहोत. जर हाताला व पायाला मुंग्या ह्या कधीतरी येत असतील तर ठीक आहे, पण जर त्या वारंवार येत असतील तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर चालू करूयात. हाताला व पायाला मुंग्या येण्याचं पहिलं कारण आहे चिंता. तुम्ही म्हणाल चिंता, चिंतेमुळे आपल्याला असं हातापायाला मुंग्या येतात? तर हो, येतात. ज्यावेळेस ही चिंता असते ना, ती एक जटिल मानसिक स्थिती आहे. याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. कारण ही जर चिंता खूप असेल तर तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल तसेच ॲड्रेनलिन नावाचे जे तणाव संप्रेरक असतात ते जास्त सिक्रेट होतात. पण यांच्या सिक्रेशनमुळे काय होते की जे आपले चांगले हार्मोन्स असतात ना, त्यांच्यामध्ये सुद्धा बदल व्हायला लागतो. तुम्ही एकदा बघा, जेव्हा तुम्ही चिंतेत असता, काळजीत असता, तेव्हा तुम्हाला उगाचच घाम यायला चालू होतो. छातीत धडधड होत असते, चक्कर आल्यासारखं होते, कधी उलटी मळमळ सुद्धा जाणवते. मग हे का होते? तर या हार्मोन्सच्या सिक्रेशनमुळे होत असते. त्यामुळं येणाऱ्या मानसिक ताण तणावाचं नियोजन करणं महत्वाचं आहे. एखादी आवड जोपासणं महत्वाचं आहे की ज्यामध्ये आपली एन्झायटी, स्ट्रेस हे कमी होईल. दुसरं कारण आहे म्हणजे विटॅमिनची कमतरता. बघा, विटॅमिन्स किती महत्वाचे आहेत. मज्जातंतूसाठी तर आवश्यक आहेतच, यासोबत शरीर निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने विटॅमिन B12, B6 आणि B1 म्हणजे थायमिन यांची जेव्हा शरीरामध्ये कमतरता असते त्यावेळेस तुम्हाला हा हाताला व पायाला मुंग्या येण्याचा त्रास होत असतो. हे जे विटॅमिन्स असतात ना, ते एक्झॅक्ट काय करतात, तर जे आपले मज्जातंतू असतात त्यांच्या अवतीभोवती संरक्षात्मक कवच म्हणजे मायलिन नावाचं एक कवच या विटॅमिन्समुळे तयार होत असते. ज्यावेळी शरीरामध्ये विटॅमिनची कमतरता होते तेव्हा हे मायलिन सुद्धा कमी होत असते. त्यामुळे नसा ज्या असतात त्या अकार्यक्षम होतात किंवा त्या जास्त ऍक्टिव्ह राहू शकत नाहीत. अशामुळे तुम्हाला हाताला व पायाला मुंग्या येत असतात. विटॅमिन्स B12 यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची कमतरता आपण कशी भरून काढू शकतो याची सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. शरीरामध्ये विटॅमिन्सचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे, तरच तुमच्या नसा ह्या चांगल्या राहू शकतात. यातला तिसरा जो कारण आहे ते आहे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस. म्हणजे मानेच्या या ठिकाणी जो आपला वर्टिकल कॉलम आहे त्यामध्ये चकत्या आहेत. जे पाठीच्या कण्यामध्ये चकत्या असतात, 2 कॉलमच्या मध्ये एक चकती असते. ती जेव्हा चकती सरकली जाते किंवा त्याच्यामध्ये ते जे फ्लुइड असतं ते बाहेर येतं व जो आतला जो स्पायनल कॉर्ड आहे म्हणजे मज्जातंतू आहे तिथल्या ज्या नसा आहेत त्या प्रेस होतात. ज्या ठिकाणी त्या प्रेस होतात म्हणजे जर वरच्या भागात तिथे प्रेस झाल्या तर तुम्हाला हाताला मुंग्या येतात, हात सुन्न पडतो, बधीरपणा येत असतो, सुई टोचते का काय असं वाटत असतं. म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हे कारण आहे. व सेम ॲज लंबार स्पॉन्डिलोसिस म्हणजे कमरेच्या ठिकाणी जे आपले मणके आहेत, ज्या चकत्या आहेत त्या 2 मणक्याच्या मध्ये, त्या ठिकाणी जेव्हा प्रॉब्लेम कोणताही क्रिएट होतो तेव्हा तिथली जेव्हा नस दबली जाते तेव्हा त्या भागामध्ये म्हणजे पायामध्ये तुम्हाला हे सुन्नपणा येणे किंवा बधीरपणा असणे, सुई टुचल्यासारखे वाटणे असे वाटत असते. त्यामुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस आणि लंबार स्पॉन्डिलोसिस हे त्याची 2 कारणे आहेत की ज्यामुळे तुम्हाला हाताला व पायाला मुंग्या ह्या येत असतात. यातलं चौथं जे कारण आहे ते थोडं महत्वाचं आहे व गंभीर सुद्धा आहे. तर ते आहे मल्टिपल स्क्लेरोसिस. आता हे मल्टिपल स्क्लेरोसिस MS म्हणजे नेमकं काय? तर हा एक क्रॉनिक ऑटोइम्युनी डिसीज आहे, आजार आहे. याच्यामध्ये तुमचा मेंदू, पाठीचा कणा व मध्यवर्ती मज्जासंस्था या तिघांच्यावर सुद्धा परिणाम होत असतो. आपलीच रोगप्रतिकार शक्ती जी यंत्रणा आहे ती जे मज्जातंतूंच्या अवतीभोवती संरक्षण कवच असतं मायलिन नावाचं त्याच्यावरच अटॅक करते. व त्यामुळे
तुमच्या हाताला व पायाला मुंग्या येतात. व यामध्ये म्हणजे MS मध्ये ऍडिशनल एक त्रास असतो, तो म्हणजे तुम्हाला थकवा येतो व स्नायूंचं सुद्धा दुखणं असतं, डोळ्याला अंधारी येत असते, दृष्टी थोडी अंधुक होत असते. जेव्हा ही अशी लक्षणं असतील हाताला व पायाला मुंग्या येण्यासोबत, त्यावेळेस तुम्ही लगेचच वैद्यकीय सल्ला व उपचार घेणं महत्वाचं आहे. यातलं 5वं जे कारण आहे ते म्हणजे फायब्रोमायल्जिया. आता फायब्रोमायल्जिया कशामुळे होतो याचं कारण अस्पष्ट आहे, पण या कारणामुळे तुम्हाला हे हाताला व पायाला मुंग्या येऊ शकतात. याच्यामध्ये दुखणं जास्त असतं, सोबतच हे सुद्धा त्रास असतात. थकवा येत असतो, उलटी मळमळ असे, झोपेच्या सुद्धा तक्रारी असतात व सोबतच तुम्हाला हाताला व पायाला मुंग्या येत असतात. त्यावेळेस सुद्धा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करणं महत्वाचं आहे. या कारणाव्यतिरिक्त सुद्धा अजून अशी बरीच कारणे आहेत की ज्यामुळे हाताला व पायाला मुंग्या या येत असतात. जर तुम्ही एकाच ठिकाणी जास्त वेळ बसत असाल, मांडी घालून बसत असाल, तर पायाच्या नसावर दाब आल्यामुळे तुम्हाला पायाला मुंग्या येऊ शकतात. ज्या व्यक्ती जास्त टायपिंग करतात, त्यामुळे मनगट जे असतात त्यांच्या नसांच्या जोर येतो, त्यामुळे हाताला मुंग्या येतात, सुन्नपणा येतो, बधिरपणा येतो. मधुमेह शरीरामध्ये आहे याचं हे एक प्राथमिक लक्षण आहे. याच्यामध्ये तुम्हाला हाताला व पायाला मुंग्या येतात, सुन्नपणा येतो, बधिरपणा येत असतो. व त्याच्यामध्ये जर तुम्हाला सतत भूक लागत असेल, वजन कमी होत असेल, तर मधुमेह असल्याची ही एक लक्षणं आहेत. त्यामुळे वेळीच त्या ठिकाणी ब्लड टेस्ट करणं महत्वाचं आहे. बसण्याची चुकीची पद्धत किंवा एखादा आघात झाला असेल, फ्रॅक्चर झाला असेल, तरीही हा त्रास होतो. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये स्त्रियांना या त्रासास सामोरे जावे लागते, पण आफ्टर डिलिव्हरी हा त्रास कमी होऊन जातो. जर मद्यपान तुम्ही करत असाल तर वेळीच थांबा, कारण अति मद्यपान केल्यामुळे तुमच्या नसा ह्या खराब होतात, मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम हा होत असतो. त्यामुळे तंबाखू, गुटखा तसेच सिगारेट व हे मद्य या सगळ्यांचा तुम्ही स्वीकार करू नका. हे आपल्याला नको आहे, कारण यामुळे आज ना उद्या शरीर हे खराब 100% होत असते. थायरॉइडच्या पेशंटमध्ये सुद्धा हा त्रास होत असतो हं. विशेषतः हायपरथायरॉइड ज्यांना आहे ना, त्यांना हे हाताला व पायाला मुंग्या येत असतात व सोबतच थायरॉइडची सुद्धा लक्षणं असतात. एक लक्षात घ्या, आपल्याला जर आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर वर्षातून निदान 2दा तरी म्हणजे 6 महिन्याला एकदा तरी ब्लड टेस्ट करणं महत्वाचं आहे. कारण ब्लड टेस्टमध्ये आपल्या शरीरात काय चालू आहे हे आपल्याला जवळपास सगळं समजून जाते. तसेच UAG सुद्धा करा. एकदा सोनोग्राफी केलं की तुमचं स्क्रीनिंगच होत असतं पोटाचं सगळं. ब्लड टेस्टमध्ये तुम्हाला LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, तसेच तुम्हाला क्रिएटिनिन करायचं आहे. तसेच यामध्ये तुम्हाला CBC म्हणजे ब्लड टेस्ट म्हणजे ब्लड मधल्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत, हिमोग्लोबिन, व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स, एव्हरीथिंग सगळं तुम्हाला त्यामध्ये समजते. लिपिड प्रोफाईल करा, त्याच्यामध्ये तुम्हाला कोलेस्ट्रॉलची मात्रा कळते. ब्लड शुगर करा, याच्यामध्ये शरीरामध्ये मधुमेह आहे का नाही ते समजते. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, सगळी लक्षणं ही अनेक आजारांमध्ये एकसारखी असतात. त्यामुळे आपल्याला काय वाटते, मला हाच त्रास आहे का? तर तसं करू नका. व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करा, त्यानुसार तुम्ही औषधोपचार करा. कारण काही अशी आजार असतात की ज्या ठिकाणी घरगुती उपाय आपल्याला करून चालत नाही, तिथे प्रॉपर मेडिसिनच हवं आहे. पण ज्या ठिकाणी आपण काही जर बदल केले, आता जर तुम्हाला जास्त वेळ बसल्यामुळे जर पायाला मुंग्या येतात, तर तुम्ही ते बसायचं टाळा. हालचाल नव्हतं तुमच्या शरीराची. जर जास्त टायपिंग केल्यामुळे जर पोटामध्ये जर सुन्नपणा असेल, बधिरपणा येत असेल, तर थोडेसे एक्सरसाइज करा मध्ये-मध्ये. म्हणजे असे तुम्ही लहान-लहान जर उपाय केले, तर नक्कीच हा त्रास तुमचा वाढणार नाही हो, लगेचच कमी होईल. आणि ज्यावेळेस व्हिटॅमिनची कमतरता असते, अशा वेळेस तुम्हाला आहारामध्ये व्हिटॅमिन्स कसे मिळतील? विशेषतः व्हिटॅमिन B12, B6, B1. तर यामध्ये तुम्हाला दूध, चीज, दुधाचे पदार्थ, तसेच मासे, अंडी यांचा समावेश करायचा आहे. सोया मिल्क, टोफू हे तुम्ही आहारात घेऊ शकता. म्हणजे आहारातून सुद्धा तुम्ही ज्यावेळेस विटॅमिन्स घ्याल, तेव्हा तुमच्या हा जो नसांचा त्रास आहे, हे जे हाताला व पायाला जे मुंग्या येतात, ते निश्चितच कमी होतील. आजीबाईच्या बटव्यामध्ये एक असं एक औषध आहे, तो म्हणजे शेक.
बऱ्याच वेळेला आपल्या घरातली आजी सांगते, अरे हे होतं ना, हा तू शेक जरा, शेकलं ना की कमी होईल. तर ज्यावेळेस तुम्हाला ह्या हाताला किंवा पायाला मुंग्या येत असत, अशा वेळेस तुम्ही गरम पाण्याचा शेक घेऊ शकता, गरम पिशवीने शेकू शकता किंवा तुम्ही त्याला मसाज करू शकता. खोबरेल तेल सगळ्यांना माहीत आहे, सगळीकडे अवेलेबल आहे. खोबरेल तेलाने तुम्ही मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण चांगली होईल व हे जे पायाला मुंग्या येतात किंवा हाताला जे मुंग्या येतात त्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. आपली जीवनशैली जर थोडी बदलली आपण, योग्यरीत्याने जर आपण वागलो, राहिलो, तर निश्चितच होणारे त्रास हे आटोक्यात येतील. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगितले आहे, की हातापायाला मुंग्या ह्या कोणत्या कारणाने येतात व जशी कारणं आहेत तसे उपचार घेणं महत्त्वाचंच आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या YouTube चॅनल व्हिजिट केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. खाली जे रेड कलरचं बटन आहे ते अवश्य प्रेस करा. शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा. जेव्हा नवीन व्हिडिओ मी अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन त्यामुळे तुम्हाला लगेचच मिळेल. चला पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन. तोपर्यंत एक लक्षात घ्या, तुमचं शरीर तुम्हाला अलार्मिंग साईन देत असते. शरीरामध्ये कोणताही बिघाड झाला तर लगेच ते तुम्हाला सांगत असते. जशी एखादी मशीन असते, की जिला आपण क्लीन करतो, त्याला ऑइलिंग करत असतो कारण ती व्यवस्थित चांगली चालावी म्हणून. तर आपलं शरीर हे व्यवस्थित नीट चालण्यासाठी आपल्या शरीराला सुद्धा आपण लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कधीही कोणतंही लक्षण जेव्हा शरीर दाखवतं, त्याचे इन्व्हेस्टिगेशन लगेचच करून तुम्ही त्यावर उपचार लगेचच घ्या. धन्यवाद.